नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरात 23 ते 31 मे 2025 दरम्यान एक भव्य पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून याचे आयोजन विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हा महोत्सव खासपणे आयोजित करण्यात आला आहे। या 8 दिवसांच्या महोत्सवात विविध सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानबिंदू रथांची शोभायात्रा तसेच स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सबलीकरणावर व्याख्यान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर आधारित हिंदी नाटिका सादर होणार आहे। तसेच या महोत्सवाचा समारोप एक विशेष सोहळ्याने होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह आदी उपस्थित राहणार आहेत। भारत माता की जय म्हणून आपल्याला सुरुवात करूया। भारत माता की। आणि विविध सामाजिक संस्थांच्या स्तरावर 300वी जी जयंती आहे अहिल्यादेवी फाउंडेशन जे आहे त्याच्या प्रमुख आहे। त्याचबरोबर या उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे अंतर्गत विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशन आयोजित पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाची माहिती देण्याकरिता अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव याचे भव्य आयोजन काय त्याग केलेला आहे, एक मुलगी म्हणून, एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून त्यांनी जे रोल केलेले आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, तर ते एक आपल्या जनतेला दाखवणं, तो ज्ञान देणं ते फार गरजेचं आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपण विश्वमांगल्याच्या अंतर्गत अहिल्यादेवी या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप समारंभात आपण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नमस्कार। अहिल्यानगरमध्ये दिनांक 23 ते 31 मेच्या दरम्यान अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन विचार भारती व जनसेवा फाउंडेशन यांनी आयोजित केलेले आहे। या कार्यक्रमामध्ये 31 तारखेला आपण अहिल्यादेवींवर एक सुंदरशी नाटिका सादर करणार आहोत। ही नाटिका विश्वमांगल्य सभा यांनी पूर्ण भारतामध्ये अहिल्यादेवींनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून त्यांनी कशी रोल आपल्या आयुष्यामध्ये पार पाडलेली आहे ही सगळी माहिती किंवा त्यांच्या आयुष्यावर घडलेलं एक सुंदरचं नाटक हे आपण 31 तारखेला तिथे दाखवणार आहोत। तर मी विनंती करेन सर्वांना की तुम्ही अवश्य या सुंदर नाटिका बघण्यासाठी 31 तारखेला जॉगिंग ट्रॅकवर नक्की या। धन्यवाद। अहिल्यानगर सांस्कृतिक उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन असेल, अहिल्यानगर महानगरपालिका, जनसेवा फाउंडेशन, विचार भारती तसेच नगर जिल्ह्यातील तमाम स्वयंसेवी संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, सांस्कृतिक मंत्री असतील, तसेच विविध खात्यांच्या मंत्र्यांना, तसंच नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे। आमचं आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपल्या सर्वांच्या मागणी खातीर आग्रहास्तव आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव हे अहिल्यानगर केलेलं आहे आणि त्यालाच अनुसरून आपण हा कार्यक्रम अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिवशी घेत आहोत। माझं आपल्या सर्वांना आव्हान असेल 31 तारखेला सकाळी चोंडी येथे आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं। त्याचबरोबर संध्याकाळी जी अहिल्यादेवींनी जे धर्मरक्षणासाठी कार्य केलं, जे त्यांनी स्वतःच्या पतीच्या निधनानंतर, सासऱ्याच्या निधनानंतर कशा प्रकारे राज्यकारभार केला हे सर्व आपल्या माता भगिनींनी असतील, आजच्या पिढीने पाहिले पाहिजे आणि त्याचाच म्हणून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे। त्याचबरोबर आपल्या सर्व महिला भगिनींसाठी खुशखबर म्हणून आपण भव्य अशा मोफत लकी ड्रॉचं देखील आयोजन केलेलं आहे। या लकी ड्रॉमध्ये 4 व्हीलर गाडी असेल, 2 व्हीलर असेल, अनेक विविध प्रकारची बक्षिसं असेल, हे देखील आम्ही तमाम नगरकरांसाठी ठेवलेले आहेत। त्याचे मोफत पासेस हे देखील आम्ही घरोघरी प्रत्येकाचे पाठवणार आहोत। त्याला अटीशर्ती लागू असणार आहेत। आमची आपल्या सर्वांच्या निमित्ताने आव्हान असेल की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं, तसंच या अहिल्यानगर गौरव दिनाची शोभा वाढवावी व या लकी ड्रॉमध्ये देखील सहभागी होऊन आपण बक्षिसे जिंकण्याचा आनंद घ्यावा हीच आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो। नमस्कार, मी सुधीर वाणगे, सचिव विचार भारती। 24 तारीख ते 28 तारीख गममुळे व्याख्यानमाला नगरमध्ये आहे। त्यानंतर 29, 30 आणि 31 अहिल्यानगर गौरव दिन आहे। अहिल्यानगर गौरव दिन म्हणजेच पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव। या सगळ्याच्या मागचा उद्देश एकच आहे की जसं गावोगावी छोट्या छोट्या जत्रा असतात आणि त्या जत्रामध्ये
गावातील सगळ्या माहेरवासिनी आपल्या गावाकडे पुन्हा येतात. सगळे पाहुणे रावळे त्या विषयी गावात येतात आणि ते सेलिब्रेशन करतात. त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर अहिल्यानगर गौरव दिन अथवा पालकमंत्री सांस्कृतिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यामध्ये 29 तारखेला एक रथयात्रा असेल. ज्या रथयात्रेमध्ये नगर जिल्ह्यातील जे 14 तालुके आहेत त्या 14 तालुक्यातील अकोल्याच्या अगस्ती ऋषीपासून तर पारनेरच्या पराशर ऋषीपर्यंत सर्वांचे विविध 20 प्रकारचे रथ नगर जिल्ह्याची अहिल्यानगर जिल्ह्याची सांस्कृतिक कला आणि जी काही इतिहास आहे त्याचं प्रदर्शन करण्यात येईल. ती रथयात्रा असेल दिल्ली गेट पासून तर जॉगिंग ट्रॅक पर्यंत. त्यानंतर 30 तारखेला नगरमधीलच कलाकार त्यांच्या सांस्कृतिक कलेचं एक प्रदर्शन करणार आहेत. त्या कलेमध्ये म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की त्या कलेमध्ये नगर जिल्ह्याचा इतिहास पैस खांबापासून तर आनंद ऋषीपर्यंत सगळा इतिहास जो आहे छत्रपती शहाजी महाराजांपासून छत्रपती शहाजी महाराजांनी स्वातंत्र्याचं स्वराज्याचं स्वप्न या नगर जिल्ह्यात पाहिलं आहे आणि म्हणून त्या स्वप्न ते आपण त्या मालिकेत दाखवणार आहोत. त्यानंतर 31 तारखेला एक छोटी अहिल्या देवींच्या कार्याचं कार्यक्रमावर एक नाटिका असेल. त्याआधी आपण इथे प्रसिद्ध वाक्य काजल हिंदुस्थानी यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे. या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नगरकरांना नगरजन सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवा. आपले कला सगळे संस्कार सगळं यामध्ये येवायला पाहिजे. अहिल्या देवींचं जे कल्चर आहे ते सगळं त्यांचं कार्य आहे ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. ओबीसी व्हीजेएनटी शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत उर्फ काका शेळके यांची निवड पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, अहिल्यानगर शहर या कार्यक्षेत्रासाठी ओबीसी व्हीजेएनटी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सदानंद डोके तर व्हाईस चेअरमनपदी नवनाथ गोरे यांची निवड एकमताने करण्यात आली. तर मानद सचिवपदी अर्चना गुंड यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी नगर तालुका उपनिबंधक श्रीमती शुभांगी गौंड आणि सहाय्यक एसयू बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. माझी जी निवड झाली त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे सर्व सभासदांचे आभार मानतो आणि इथून पुढे संस्थेचा कारभार सर्वात तसंच चांगल्यात चांगला होईल. आणि बनसोडे सरांनी जी हे केलं संस्था वाढवली व इतर सर्वांनी वाढवली त्याच्यापेक्षा आमच्या मार्फत जास्तीत जास्त संस्था पुढे येऊन जाईल आणि सर्वांना विश्वासात घेऊन हे काम केलं जाईल. आणि मी चेअरमन म्हणजे सर्व चेअरमन आहे त्यामुळं सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन संस्थेचं नाव मोठं करावं हीच अपेक्षा. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. याचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये एक जल्लोष पाहायला मिळाला. अशातच अहिल्यानगर शहरात देखील वाडिया पार्क क्रीडांगणावरती मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी जल्लोष साजरा करत भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी भारत माता की जय घोषणा देत फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. जे काल भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं व जे काही अतिरेकी आहेत त्यांचा खात्मा करण्यात आला हे खरं तर आपल्या भारतीय सैनिकांचं मोठं यश आहे व त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या योगदानाला लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजणांनी त्यांचं स्वागत केलं व या पुढील काळामध्ये अतिरेक्यांनी जे अशा प्रकारे हल्ले केले आज तरी बॉर्डरवर घुसलो उद्या येणाऱ्या काळात आमचं सैन्य तुमच्या घरामध्ये घुसून मारल्याशिवाय राहणार नाही एवढंच या वतीने मी भारताच्या वतीने त्यांना पाठिंबा देतो. या ठिकाणी एवढं बोलतो. मारल्यात या ठिकाणी आपले भारतीय नागरिक मारले गेले आणि आपल्या सैनिकांनी जो काही त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याचा आनंद व्यक्त करण्याच्या जल्लोषात आज आमचे मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आम्ही चांगल्या जल्लोषाने घोषणा देऊन त्यांचा विजय साकार केलेला आहे. मला सांगायचं एवढंच आहे की पाकिस्तानवाल्यांनो जर परत भारताकडं तोंड वर करून पाहिलं तर आम्ही याच्यापेक्षाही जोरात उत्तर द्यायला आमचं सैन्य बल तयार आहे आणि वेळ आली तर आम्ही सुद्धा तिथं जायला
तयार आहे. भारत माता की आज काल 7 तारखेला जे भारतीय जवानांनी रात्री 1:30 वाजता पाकिस्तानमध्ये घुसून जे दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त केले त्याचा आज आम्ही जल्लोष साजरा करतो. परंतु ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी पहलगाममध्ये आपले निष्पाप नागरिक मारले त्याच्या व्यतिरिक्त ज्या आपले नागरिक मेल्यानंतर आपल्या भारतामध्ये काही जिहाद्यांनी काही बिहार असेल, यूपी असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल काही ठिकाणी स्टेटस लावले, म्हणजे त्यांना आनंद झाला. अशा या जिहाद्यांना जसं काल रात्री आपल्या एअरफोर्सने जसं एअर स्ट्राईक केलं त्याच पद्धतीनं त्यांना त्या बॉम्बला लावून त्याच पद्धतीनं त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून दिलं पाहिजे. अशा जिहादी वृत्तीचं जसं पाकिस्तानमध्ये जसं आपण ठेचून काढलं तसं आपल्या या भारतामध्ये सुद्धा तशी प्रवृत्ती आपल्या भारतामध्ये आहे. अशा प्रवृत्तींना आपण सगळ्यांनी मिळून ठेचलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. पाकिस्तानचे जे दहशतवादी आहेत त्यांनी जो पहलगाम मध्ये जो हल्ला केला या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आणि जे सिंदूर ऑपरेशन झालं आणि दहशतवाद्यांचे जे स्थळ सर्व उद्ध्वस्त करण्यात आले याच्यात आम्हाला जो आनंद मिळाला याच्यासाठी जे भारतीय सैन्य आहे यांचे आम्ही आभार मानतो. आणि त्यांना एक आमच्याकडून आनंदाचा एक पाठिंबा मिळावा म्हणून आम्ही या ग्राउंडवर आनंदोत्सव साजरा करतोय. आणि पाकिस्ताननी पुन्हा त्यांना पाठबळ देण्याचे काम करू नये एवढीच इच्छा आम्ही ठेवतो. भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादी अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेचे टिळक रोड येथील द टी हाऊस समोर सकल माळी समाजाच्या वतीने फटाके वाजून जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा सायन्स आणि कॉमर्स दोन्ही विभागांचा 100% निकाल लागलाय. या दोन्ही विभागात पहिल्या 5 क्रमांकाने शाळेच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला आहे. अखिल भारतीय मोतीलालजी फिरोदिया खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन नरेंद्र फिरोदिया आणि आंध्र प्रदेशचा इंटरनॅशनल मास्टर कृष्णा तेजा यांच्या हस्ते पटावर चाल देऊन करण्यात आले. बुद्धिबळासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना कटिबद्ध राहील. आम्ही लवकरच राष्ट्रीय पंचपरीक्षा बिलो 1600 बुद्धिबळ स्पर्धा असे नवनवीन उपक्रम राबवण्याचा मानस उद्घाटनपर भाषणात अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये उपचार घेत असलेला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांची नजर चुकून दुसऱ्या एका आरोपीच्या मदतीने 7 मे रोजी पहाटे पळाला. मात्र सिद्धार्थनगरच्या काटवनात लपून बसलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. संजय उर्फ गोंड्या नितीन वैरागर असे या आरोपीचे नाव आहे. आता या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. दीप सिम्फनीज निर्मित, वामन पत्के लिखित आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते दीपक घारू दिग्दर्शित झिंजाई या पहिल्या चित्रपटाची नवी दिल्ली येथे दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी स्क्रीनिंग होऊन या चित्रपटासाठी सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यंदाच्या वर्षी 63व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच नाशिक येथे झाला. सप्तरंग थिएटरच्या पंचम वेद या मराठी नाटकासाठी नाट्यनिर्मिती 2य क्रमांक डॉक्टर श्याम शिंदे यांना दिग्दर्शन 2य क्रमांक, तसेच याच संस्थेच्या 13 मेरा सपना या बालनाट्यासाठी नाट्यनिर्मिती 2य क्रमांक कल्पेश शिंदे यांना दिग्दर्शन 2य क्रमांक, गायत्री रोहकले हिला स्त्री अभिनयाचे रौप्य पदक तर सायराज सरडे यास प्रमाणपत्र देण्यात आले. श्री रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. यात सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री गोपाल धूत प्रणित संभावना पॅनलचे सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवल्यानंतर संचालक मंडळाची पहिली सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात तालुका उपनिबंधक सहकारी संस्था अधिकारी शुभांगी गौंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदासाठी किसनलाल बंग यांची तसेच उपाध्यक्षपदी राजेंद्र मालू यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. योग तज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या 106व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्याच नावे आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार 12 मे रोजी सायंकाळी 4 वाजता शेवगाव येथे प्रदान केले जाणार आहे, अशी माहिती गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला आणि क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अर्जुन तात्या फडके यांनी दिली. तसेच या सोहळ्यात श्री प्रतापे काका महाराज आणि मुकुंदनाथ आंधळे यांना आध्यात्मिक पुरस्कार श्री स्वामी कृष्ण चैतन्यजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
नारायणपूर छत्तीसगड येथे 12 ते 27 मे दरम्यान होणाऱ्या 20 वर्षाखालील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या फुटबॉल संघात अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचा खेळाडू जॉय पंकज शेळके यांची निवड झाली आहे. निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 14 मे रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी खासदार निलेश लंके यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे संयोजक पैलवान नाना डोंगरे यांनी खासदार लंके यांना स्वागत अध्यक्षपदाच्या जबाबदारीचे पत्र दिले. नगर मराठी साहित्य मंडळ यांच्या वतीने अहिल्यानगर शहरातील साहित्यिक त्र्यंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले जीवन गौरव साहित्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. फलटण येथे 16 मे रोजी होणाऱ्या 13व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उपस्थितांच्या हस्ते देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय लष्कराने तिरंगा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर MIDC परिसरात युवा सेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच या युवा सेनेने तिरंगा फडकावून परिसरात भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. 28 ऑगस्ट 2015च्या संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात यावी. तसेच यांसह अनेक मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष सुनील पंडित यांनी दिली. नमस्कार, मी प्राचार्य सुनील पंडित, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचा राज्याचा उपाध्यक्ष व अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा जिल्हाध्यक्ष. या ठिकाणी 2 दिवसापूर्वी चोंडी या ठिकाणी मंत्रिमंडळाची मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना या ठिकाणी मी संच मान्यतेसंदर्भामध्ये निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये असं म्हटलं, या ठिकाणी 15 मार्च 2024चा जो शासनाचा जो GR आहे तो रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी, जेणेकरून ग्रामीण भागामध्ये 20 संख्येच्या ज्या शाळा आहेत, 20 पट संख्या ज्या शाळा आहेत त्या बंद होतील आणि त्या संच मान्यतेमध्ये झिरो दाखवलेले आहेत. त्यामुळे सगळ्या ग्रामीण भागामधील शाळा ज्या आहेत, जवळजवळ 25% शाळा त्या ठिकाणी 20 पट संख्या नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या रिक्त होतील, बंद होतील आणि पर्यायानं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला कात्री लावली जाईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी मागणी केलेली आहे. जर शासनानं या ठिकाणी हा GR रद्द केला नाही तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ राज्यव्यापी आंदोलन करून शाळा बंद आंदोलन केलं जाईल, अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी दिला आहे. RTO कार्यालयाचा लोगो असलेले स्टिकर चिटकवलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत खाकी गणवेश घालून फिरत मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून दंडाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया RTO अधिकारी आणि त्याच्या एका सहकार्याला नगरच्या RTO कार्यालयाच्या पथकाने पकडले असून त्यांच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर येथील तपोवन रोडवरून तरुणाचे अपहरण करून त्याचा विळद घाटाजवळील केकताई जंगलात नेऊन खून केल्या प्रकरणातील 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी पकडले आहे. ऋत्विक उर्फ सोनू घोडके, वय 19, राहणार चेतना कॉलनी, MIDC असे या आरोपीचे नाव आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.